शिवसेनेचे आमदार फोडण्यासाठी फडणवीस यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट. फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना अटकेची भीती होती. स्वतःची अटक टाळण्यासाठी फडणवीसांनी पक्ष फोडले असा आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला. आपल्याला अटक होईल या भीतीने फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणला आणि आमदार फोडायला लावले असा खळबळजनक आरोपही राऊत यांनी केला. भाजपच्या मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा डाव होता असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत केला. भाजपाचे आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचं कारस्थान महाविकास आघाडीने रचलं होतं असा गौप्यस्फोट मवियामधील तत्कालीन मंत्री असणाऱ्या आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर आता मविया नेत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केले. फोन टॅपिंग प्रकरणी आता आपल्याला अटक होईल या शिक्षा होईल अशी भीती आणि या भीतीने देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंवर दबाव आणून आमदार फोडायला लावले आणि मविया सरकार पाडलं असा गौप्यस्फोट त्यांनी केलेला आहे. स्वतःची अटक टाळण्यासाठी फडणवीसांनी पक्ष फोडले असा आरोपही राऊत यांनी केला आहे. सध्याचे मुख्यमंत्री असं म्हणतायत स्वतः ते ज्या सरकारमध्ये होते शिंदे उद्धव ठाकरे यांच्या, ते सरकार मी व्यक्तिशः उद्धव ठाकरे म्हणत नाही, सरकार कारवाई करतं. त्यांनी काय सांगितलंय की फडणवीस, गिरीश महाजन, बरोबर ना, दरेकर, शेलार, लाड यांची नावं घेतली का? हे लोक अनटचेबल आहेत का कायद्याच्या दृष्टीने? जर त्यांनी काही अपराध केले असतील, आर्थिक गुन्हे असतील, इतर काही अपराध असतील, ते त्यांना कायदा हात लावू शकत नाही का? हे कोण आहेत? हे कायद्याच्या वर आहेत का? या देशामध्ये प्रधानमंत्र्यांवर कारवाई झालेली आहे, राज्यपालांवर कारवाई झालेली आहे. विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन ह्यांना मोदी सरकारने अटक केली. अनेक मंत्री, आमदार, खासदारांना या महाराष्ट्रात आणि देशभरात अटक झाली. मग हे जे पंचक आहे ज्यांचं नावं घेतली शिंदेंनी, त्यांच्यावर अपराध असतील आणि सरकार त्याची चौकशी करत असेल तर यांच्या अंगाचा इतका तिळपापड का व्हावा? त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांचे फोन टॅपिंगचा आरोप होता, अत्यंत गंभीर आरोप आहे. इंडियन टेलिग्राफ ऍक्ट, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि इतर काही सेक्शन्स, त्यांनी विरोधकांचे फोन अत्यंत बेकायदेशीरपणे चोरून ऐकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर पाळत ठेवली. देवेंद्र फडणवीस यांच्या हुकमावरून रश्मी शुक्ला तेव्हा प्रमुख होता त्या खात्याचा, त्यांची चौकशी सुरू होती, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि या गुन्ह्यामध्ये अटक होऊन आपल्याला शिक्षा होऊ शकते या भयातून देवेंद्र फडणवीस हे तडतड 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 करू लागले. हे सत्य. जगभरामध्ये असे गुन्हे हे अत्यंत भयंकर गुन्हे मानले जातात आणि अमेरिका असेल, युरोप असेल आणि आपला देश असेल, इथे अशा गुन्हेगारांना तात्काळ अटक केली जाते. मला अटक होईल या भयातून त्यांनी शिंदेंवर दबाव आणला आणि शिंदेना अटकेची भीती दाखवली. हो की नाही विचारा. एकनाथ शिंदेने सांगावं त्यांना मोदी सरकार का अटक करणार होतं? कारण सांगू शकतात? मी सांगतो. नाही तर एकनाथ शिंदेवर दबाव होता अटकेचा आणि म्हणून ते 40 आमदार आणा ना, ते तुम्हाला अटक करू. प्रवीण दरेकर यांच्यावर का कारवाई करू नये? त्यांच्यावरती मुंबई बँक घोटाळ्याचा आरोप तेव्हा होता आणि त्याची चौकशी सुरू होती. बेकायदेशीरपणे कर्ज वितरण, कोणते लाड ना, लाड वगैरे जे लोक आहेत त्यांच्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे आहेत. पोलिसांनी तपास करू नये असे यांचं म्हणणं आहे का? डरपोक लोक आहेत ते, म्हणून त्यांनी पक्ष फोडले स्वतःची अटक टाळण्यासाठी. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले आणि उद्धव ठाकरेंचे सरकार पाडलं. नाहीतर यांच्यावरती गुन्हे दाखल होते आणि हे गुन्हे अटक व्हावी अशा प्रकारचे होते. गिरीश महाजन यांच्यावरचे गुन्हे पहा तुम्ही काय आहेत ते. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.